डॉक्टरांनी केलेल्या 2025च्या नवीन संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की वयाच्या 60 नंतर 70% वृद्धांना झोपेच्या समस्या आजकाल येऊ लागलेत आणि जर ही झोपेची समस्या तुम्ही वेळेवर जर थांबवली नाही तर पुढे जाऊन तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि नैराश्याचा धोका दुप्पट वाढतो। रात्री 2 वाजता 3 वाजता अचानक जाग येते आणि परत झोपच लागत नाही। जर ही समस्या तुम्हाला जाणवत असेल तर तुम्हाला पुढे मोठा धोका होऊ शकतो। त्यामुळे आज आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टरांनी सांगितलेले असे 2 घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही आजच हे 2 घरगुती उपाय केले तर तुम्हाला आजपासूनच 8 तासांची गाढ झोप लागायला मदत होईल। आजच पहिल्या दिवशी हा उपाय तुम्ही आता करायचा आहे। डॉक्टरांच्या संशोधनामध्ये असं समोर आलंय की 60 वयानंतर प्रत्येक व्यक्ती निद्रानाशाचा बळी पडतो, म्हणजेच रात्री त्या व्यक्तीला झोपच लागत नाही। भारतीय ज्येष्ठ नागरिकांमध्ये झोप न येण्याचं सर्वात मोठं कारण त्या ठिकाणी डॉक्टरांनी शोधून काढले, ते म्हणजे तुमच्या शरीरामध्ये मेलाटोनिनची कमतरता आणि रक्तातील साखरेचं असंतुलन। यामुळे तुम्हाला रात्री झोपच लागत नाही। जरा जर झोप लागली तर लगेच त्या ठिकाणी तुम्हाला जाग येऊ लागते। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टरांनी सांगितलेले असे 2 घरगुती उपाय सांगणार आहे, ज्याला 1 रुपया सुद्धा तुम्हाला खर्च येणार नाही। हे उपाय आजच तुम्ही केले तर रक्तातील साखर सुद्धा नियंत्रित होते, शरीराला आराम मिळतो, मन प्रसन्न होतं आणि मेलाटोनिनची पातळी संतुलित करते। पण या गोष्टी कोणकोणत्या आहेत, त्या गोष्टींचं नाव काय आहे, नेमका कोणता उपाय करायचा आहे, आता हे उपाय करण्यासाठी काही वस्तू लागणार आहेत, नेमकं कुठं मिळणार आहेत, कसे घ्यावे, कधी घ्यावे, किती घ्यावे, कोणत्या वेळेत घ्यावे, आपण आज प्रत्येक उपायांचे अनुकरण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आता उपाय क्रमांक 1 जर तुम्ही व्यवस्थित आम्ही सांगतोय त्याप्रमाणे जर केला तर तुम्हाला या ठिकाणी 8 तासांची झोप, गाढ झोप तुम्हाला 100% आता या ठिकाणी लागणार आहे। आता बघा, या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही झोपण्यापूर्वी हा पहिला उपाय केला तर तुम्हाला रात्रीची झोपमध्ये त्या ठिकाणी कधी सुद्धा मोड होणार नाही, म्हणजेच तुम्हाला रात्री कधी सुद्धा जाग येणार नाही। तुमचे डोळे वारंवार जर उघडत असतील, तसेच तुम्हाला थकवा जर जात नसेल, शरीराचे साखरेचे संतुलन, हार्मोनल जर गोंधळ सुरू झाल्याचं लक्षण त्या ठिकाणी जर असेल, तसेच तुम्हाला रात्री अजिबात त्या ठिकाणी 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत डोळ्यांना झोपच येत नसेल, तर सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तुम्ही जर झोपेच्या गोळ्या जर घेत असाल तर यासाठी भयंकर धोका डॉक्टरांनी आता 2025च्या नवीन संशोधनामध्ये आता सांगितलं आहे। प्रत्येक वेळी झोपेच्या गोळ्या जर तुम्ही घेतल्या तर मेंदूच्या नसा तुमच्या हळूहळू सुन्न होऊ लागतात, त्यामुळेच आता तुमचा मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता देखील दाटच असते। त्यामुळेच तुम्हाला पहिला उपाय आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सुचवलाय, तर तुम्ही हा उपाय केला तर 8 तासांची गाढ झोप तुम्हाला 100% मिळेल। आणि यामधील 2 उपाय सांगण्यात आलेत। दुसरा उपाय जर तुम्ही आजच केला तर तो सुद्धा तुम्हाला आता 8 तासांची गाढ झोप या ठिकाणी देणार आहे। शरीरामध्ये जो थकवा, जी कमजोरी आहे, तर यापासून सुद्धा तुम्हाला आता लगेच आराम मिळणार आहे। मन एकदम शांत होणार आहे, प्रसन्न तुम्हाला वाटायला लागणार आहे। हे 2 उपाय कोणकोणते करायचे आहेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अर्धवट व्हिडिओ पाहणाऱ्या मित्रांना या वस्तू समजणार नाहीत, या वापरायच्या कशा, किती याचं प्रमाण आहे हे तुम्हाला समजणार नाही। आता तुम्ही त्यासाठी लक्ष देऊन बघायचं आहे। या ठिकाणी आपण 8 तासांची गाढ झोप लागावी म्हणून कोणते उपाय करणार आहोत हे तर पाहणारच आहोत, परंतु त्याआधी तुम्हाला झोप नेमकं रात्री अचानक जाग का येते, झोप तुम्हाला का लागत नाही, तुमचं खाण्याचं प्रमाण चुकतंय का, नेमकं कारण काय आहेत, डॉक्टरांनी सांगितलेली कारणे एकदा आपण समजून घेऊया आणि त्यानंतर कोणते उपाय करायचे आहेत ते समजून घेऊया। आता बघा, झोप न येण्याची 3 ते 4 कारणं या ठिकाणी असू शकतात। बघा, तुम्हाला कोणतं कारण लागू होतंय, कोणत्या चुका तुम्ही करत आहात हे तुम्ही आता पुढील 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। आपण झोप न येण्याची कारणे डॉक्टरांनी जी सांगितलीत तर ती एकदा या ठिकाणी समजून घेऊया। आता आजकाल 60 वयानंतर लोक तणावाखाली राहतात। माझा मुलगा सांभाळेल का नाही, माझी मुलगी माझ्याकडे येईल का नाही, माझा मुलगा लग्न झाल्यानंतर मला सांभाळेल का नाही, हे सर्व उपाय त्या ठिकाणी तुमच्या डोक्यामध्ये घुमत असतात। तुमच्या डोक्यामध्ये हे जर विचार घुमत असतील तर तुमच्या डोक्यामध्ये ताणतणाव येतो। माझं पुढं कसं होणार, तुमची वयाची 60 वर्ष असू द्या, 70 वर्ष असू द्या किंवा 80 वर्ष असू द्या, जर तुमच्या मनामध्ये हा गोंधळ सुरू असेल
की माझं पुढं कसं होणार, वय वाढत चाललं, माझ्या पायामध्ये ताकद नाही, माझ्या शरीरामध्ये ताकद उरली नाही, माझं पुढं कसं होणार, हा जर विचार तुम्ही सतत करत असाल तर तुम्हाला डोक्यामध्ये एक भ्रम तयार होतं, एक चक्र तयार होतं आणि यामुळे टेन्शन येत असतं आणि यामुळेच तुमची झोपेची समस्या वाढू शकते। आता त्यानंतर दुसरा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। जर तुमच्या हातामध्ये जर मोबाईल असेल, आता सध्याला तुम्ही जो मोबाईल बघताय तर तो मोबाईलचा अतिवापर, अनेकांना बेडवरी रात्री 2 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत फोन चालवण्याची सवय असते। पण डॉक्टरांनी आता नवीन संशोधन केले, त्या नवीन संशोधनामध्ये असं समोर आले ते म्हणजे आता तुमच्या झोपेवर परिणाम करण्याचं काम हा मोबाईल करतोय। त्यामुळे मोबाईल किती वापरायचा त्या ठिकाणी डॉक्टरांनी एक तुम्हाला वेळ सांगितल्या आणि किती तास मोबाईल वापरावा हे सुद्धा वयाच्या 60 नंतर डॉक्टरांनी आता सांगितलं आहे। त्यामुळे किती तास मोबाईल तुम्ही वापरला पाहिजे बघा। आता बघा या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितले जर तुम्हाला झोप व्यवस्थित लागावी असं वाटत असेल तर फक्त तुम्ही 2 तास मोबाईल वापरला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल तुम्ही हातामध्ये धरत असताना तुमचं अंतर त्या ठिकाणी कमीत कमी फुटाच्या पुढं पाहिजे। काही जण ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांना व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे ते काय करतात, व्यवस्थित दिसावं यासाठी अगदी वितीच्या अंतरावर त्या ठिकाणी मोबाईल डोळ्यासमोर धरतात आणि या मोबाईलची जी किरणं असतात तर ते डोळ्यामध्ये शिरतात आणि त्यामुळेच आता नवीन संशोधनामध्ये असं समोर आले डोळ्यामध्ये मोबाईलची किरणे घुसल्यामुळे त्या ठिकाणी झोपेवर मोठा परिणाम होतो। त्यामुळे हे कारण लक्षात ठेवा। आपण 8 तासांची गाढ झोप लागण्यासाठी उपाय बघणार आहोत। ते उपाय कोणकोणते आहेत हे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। 2 उपाय जर तुम्ही केले तर 100% आजच तुम्हाला 8 तासांची गाढ झोप या ठिकाणी लागणार आहे। परंतु तत्पूर्वी आपण झोप न लागण्याचं तिसरं कारण या ठिकाणी बघणार आहोत। ते म्हणजे लक्षात ठेवा, ताबडतोब खाणे आणि झोपणे। काही ज्येष्ठ नागरिकांना सवय असते की जेवल्यानंतर लगेचच अंथरूण पकडायचं, परंतु यामुळे सुद्धा तुमच्या झोपेवर परिणाम या ठिकाणी होऊ शकतो। जर तुम्ही ही झोप न येण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर यामागचे कारण झोपण्यापूर्वी लगेच खाणे असू शकते। आता अशा वेळी झोपण्याच्या किमान 2 तास आधी जेवण करा। त्यामुळे चांगली झोप तुम्हाला हवी असेल तर तुम्ही जेवल्यानंतर शतपावली करा। आता शतपावली म्हणजे काय, तर तुम्ही जेवल्यानंतर 100 पावले किमान चालली पाहिजेत। जर तुम्ही जेवलेलं पोटामध्ये आहे असं गच्च जर बसलं आणि ते व्यवस्थित पचन न झालं तर तुम्हाला झोपेवर याचा मोठा परिणाम होतो, असं डॉक्टरांनी आता नवीन संशोधनामध्ये त्या ठिकाणी शोधून काढलं आहे। त्यामुळे तिसरं कारण आलं का लक्षात बघा, ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी जेवल्यानंतर कमीत कमी 100 पावले चालली पाहिजेत, जेणेकरून तुमच्या पोटातील अन्न जे आहे तर ते व्यवस्थित इकडे तिकडे हलेल आणि त्याचं पचन व्यवस्थित होईल। आता तुम्हाला असे पदार्थ सांगणार आहे ज्याचा उपाय करून तुम्ही आता या ठिकाणी 8 तासांची झोप घेऊ शकता। त्यामुळे पुढील 2 मिनिटे आता लक्ष देऊन बघा। आता बघा या ठिकाणी 2025च्या त्या ठिकाणी जानेवारीपासून आताच्या महिन्यापर्यंत एक नवीन संशोधन डॉक्टरांनी केले की ज्येष्ठ नागरिक म्हणजेच 60 वयाच्या पुढील लोकांना 70% लोकांना झोपच नाही आहे। त्याची कारण म्हणजे जास्त वेळ ते मोबाईल वापरतात, आपली मुलं सांभाळतात का नाही यावर जास्त विचार करतात, म्हातारपणामध्ये आपलं कसं होईल यावर ते जास्त विचार करतात। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ताबडतोब जेवतात आणि लगेचच झोपतात। ही कारणे वृद्धांना त्या ठिकाणी झोप न येण्याची कारणाला कारणीभूत ठरत आहे। मग आता तुम्हाला 1 रुपया पण खर्च न करता कोणते उपाय करायचे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी 8 तासांची गाढ झोप होईल, तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। पहिला उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या शरीरामध्ये जे इन्शुलिनमुळे तुमची झोप मंदावते, तुम्हाला झोप येत नाही, तर लगेच शरीरात इन्शुलिनची संवेदनशीलता लगेच पहिल्या उपायामुळे सुधारायला सुरुवात होईल। म्हणजेच रक्तातील साखरेचं संतुलन त्या ठिकाणी स्थिर व्हायला सुरुवात होईल। त्या ठिकाणी तुमचं हार्मोनचं जे आहे तर तो प्रवाह सुरळीत होईल। आपल्या झोपेच्या चक्रावरती नियंत्रण ठेवण्याचं काम पहिला उपाय करणार आहे। शरीराच्या स्नायूंना आराम देण्याचं काम करणार आहे। पहिला उपाय त्या ठिकाणी डॉक्टरांनी सुचवलाय तो म्हणजे दालचिनी। आता दालचिनी म्हणल्यावर तुम्ही पहिला कधी तर दालचिनी झोपेच्या समस्येवर ऐकलं असणार,
परंतु दालचिनी कशा प्रकारे वापर करायचा आहे हे तुम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितलं नाही। आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पहिला पदार्थ सांगितलाय दालचिनी, अजून दुसरा पदार्थ सांगणार आहे, परंतु व्यवस्थित कसं वापरायचं जेणेकरून 8 तासांची गाढ झोप येईल हे तुम्हाला आता सांगतो पहा। आता पहा, पहिला पदार्थ या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितला दालचिनी। रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही कधी दालचिनीचं पाणी पिण्याचा विचार कधी केलाय का? आतापर्यंत तुम्ही कधीच केलं नसेल। दालचिनी ही तुमच्या शरीरासाठी, झोपेसाठी हे योग्यरीती त्या ठिकाणी मानली जाते। शांत झोप आतापर्यंत तुम्हाला कधीच लागली नाही। आज व्हिडिओच्या माध्यमातून ही दालचिनी नेमकं कधी वापरायची, किती प्रमाण याचं असावं, तसेच अजून एक पुढे पदार्थ सांगणार आहे, तो पदार्थ सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। जर तुम्हाला खरंच झोपेचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आता इथे लक्ष देऊन बघा। कसं करायचं आहे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। दालचिनी मंद आचेवरती तुम्हाला काय करायचं आहे, 1 कप पाणी तुमच्या पातेल्यामध्ये घ्यायचं आहे आणि तुमच्या गॅसमध्ये काय करायचं आहे, 1 कप पाणी त्या ठिकाणी उकळवायला सुरुवात करायचं आहे। त्यात एक छोटीशी दालचिनीची काडी तुम्हाला घ्यायची आहे। मग अर्धा चमचा दालचिनीची, बघा तुमचा दालचिनीची पावडर चालेल किंवा दालचिनीची काडी चालेल। तुमच्याकडे पावडर असेल तर अर्धा चमचा पावडर घ्या। जर तुमच्याकडे दालचिनीची काडी असेल तर एक काडी तुम्ही टाकायची आहे आणि तुम्हाला मंद आचेवरती 5 ते 7 मिनिटे त्या ठिकाणी उकळवून घ्यायचे आहे, जेणेकरून त्या दालचिनीमधील पोषक घटक पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळतील। थोडंसं कोमट झालं तर ते त्या ठिकाणी तुम्हाला गाळून घ्यायचं आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी 30 मिनिटे हळूहळू प्यायला तुम्ही सुरुवात करायचं आहे। म्हणजे बघा त्या ठिकाणी कसं प्यायचं आहे, रात्री झोपायच्या आधी 30 मिनिटे आधी तुम्हाला दालचिनीचं हे पाणी आता त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला ग्लासमध्ये काढून प्यायचं आहे। त्या ठिकाणी तुम्ही मध किंवा साखर अजिबात घालू नका, कारण ते रक्तातील साखर तुमची खराब करू शकतं। तुम्हाला साखर किंवा इतर पदार्थ अजिबात घालायचे नाहीत। मग त्या ठिकाणी तुम्हाला कोणता पदार्थ त्यामध्ये मिक्स करायचा आहे जेणेकरून ते पिण्यास चांगलं राहील। फक्त 2 मिनिटे आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा या ठिकाणी तुम्हाला 8 तासांची गाढ झोप लागण्यासाठी तुम्हाला पहिला पदार्थ सांगितलाय दालचिनी। आता दालचिनी काय करायचं आहे यामध्ये बघा, सगळ्यात महत्त्वाचं, दालचिनी तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित 5-7 मिनिटं उकळून घ्यायचं आहे। आता या दालचिनीच्या पाण्यामध्ये तुम्ही काळी मिरी उकळून घ्या। काळी मिरीमध्ये ट्रायपिन नावाचं घटक असतं जे दालचिनीचे शोषण वाढवतं, याचा अर्थ परिणाम जलद होईल। महत्त्वाची टीप अशी आहे ते म्हणजे तुम्हाला अल्सर, पोट किंवा आम्लतेची समस्या असेल तर ते रिकाम्या पोटी घेऊ नका। प्रथम काहीतरी तुम्ही जेवण करा आणि नंतरच दालचिनीचे पाणी प्या। पण तुम्हाला दिवसभर जर थकवा, आळस, डोक्यावर त्या ठिकाणी जडपणा वाटत असेल तर तुमच्यासाठी आता पुढील उपाय आम्ही या ठिकाणी सुचवू शकतो। दालचिनी बरोबर तुम्हाला एक फळ सुद्धा या ठिकाणी आता खायचं आहे। कोणतं फळ आहे हे तुम्ही आता या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, जेव्हा तुम्ही दालचिनी आणि केळीचे मिश्रण घेता तेव्हा शरीराला एक वेळी दोन्ही दिशांची झोप त्या ठिकाणी संकेत मिळतात। मेंदू लगेच त्या ठिकाणी तुम्हाला झोपण्याचे संकेत देतो। स्नायूंकडून आणि मेंदूकडून झोपण्याचे संकेत त्या ठिकाणी मेंदू देऊ शकतो। मग आता हे कसं वापरायचं तर बघा, पिकलेलं केळ घ्यायचं आहे। जास्त पिकलेलं अजिबात नसावं याची तुम्ही खात्री करायची आहे, कारण जास्त गोडपणा रक्तातील तुमच्या साखर वाढवू शकतो आणि झोपेवर परिणाम होऊ शकतो। त्यामुळं अर्ध पिकलेलं केळ त्या ठिकाणी घ्यायचं आहे। थोडंसं सोलून त्याच ठिकाणी तुम्ही मऊ करायचं आहे त्याला आणि त्याचे तुकडे जे आहेत तर ते तुम्हाला काय करायचं आहे, आता 1 चिमूटभर त्या ठिकाणी शुद्ध दालचिनी पावडर त्या ठिकाणी केळावर शिंपडायचं आहे। बाजारातून बनावट दालचिनी पावडर घेऊ नका, त्याचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही। त्या ठिकाणी शुद्ध दालचिनी तुमच्या जवळच्या दुकानामधून आणायची आहे। थोडंसं त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, पाणी गरम करायचं आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दालचिनी, केळी सुद्धा तुम्ही खाऊ शकता। अशा प्रकारे तुम्हाला झोपेची त्या ठिकाणी समस्या दूर करू शकता। सगळ्यात महत्त्वाची टिप्स, तुम्हाला तुमच्या वयानुसार कोणता आजार आहे हे अद्याप आम्हाला माहिती नाही, त्यामुळे जवळच्या डॉक्टरांना विचारा आणि मगच हे उपाय करा। कारण तुमचे वय 70 असू शकते, 60 असू शकते, 80 असू शकते। त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या फॅमिली डॉक्टरांना एकदा विचारा आणि मगच हा उपाय करा। कारण तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला कोणता वेगवेगळा आजार असू शकतो, कारण प्रत्येक आजारावरती हे उपाय त्या ठिकाणी काम करू शकतात, काही वेळा काम त्या ठिकाणी करू शकत नाहीत। त्यामुळे फॅमिली डॉक्टरांना विचारा आणि मगच हा उपाय करा। तुम्हाला अशाच प्रकारच्या आरोग्याविषयी टिप्स पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा।